ठाण्यातील वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक, मनसेच्या ट्रॅफिक मोर्चात ठाणेकर सहभागी। कोल्हापुरात पडळकरांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, कुत्र्याच्या गळ्यात फोटो घालून शरद पवारांकडून निषेध। गोपीचंद पडळकरांचे धनगर समर्थक एकवटले, आमदार पडळकर यांच्या फोटो फलकाला दुग्धाभिषेक, सांगलीत पाटील समर्थकांच्या आंदोलनाला दिलं उत्तर। आमदार पडळकर यांच्या विरोधात सांगलीत आंदोलन, जयंत पाटील समर्थकांचा सांगलीत रास्ता रोको, गोपीचंद पडळकर माफी न मागण्यावर ठाम। पत्रकार मारहाणी प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, प्रशांत सोनवणे, शिवराज आहेर, ऋषिकेश गांगुर्डे विरोधात गुन्हा, पोलिसांकडून तिघांना अटक। पत्रकार मारहाणी प्रकरणी सरकारकडून दखल, कडक कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, तर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पत्रकारांची विचारपूस। संघाला संविधान मान्य असेल तर मनुस्मृतीची होळी करा, हर्षवर्धन सपकाळ यांचं संघाला आव्हान। हिंदू मुलींना फूस लावण्यासाठी मुसलमानांकडून गरब्याचा वापर, विश्व हिंदू परिषदेचा आरोप। वाल्मिक कराडचा पंटर, गोट्या गित्तेवरचा मकोका रद्द, गित्तेसोबत असलेल्या 5 जणांवरचाही मकोका रद्द, परळीतील सहदेव सातभाई हत्येच्या प्रयत्नात मकोका दाखल। फडणवीसांचा जयंत पाटलांवर राग, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य, पडळकर यांच्या वक्तव्याला मुख्यमंत्र्यांचं समर्थन, संजय राऊतांचे आरोप। हिंगोलीतल्या वसमतमधील शेतकरी हवालदिल, पावसामुळे कपाशीचं नुकसान, शेतकरी आर्थिक संकटात। सोने प्रतितोळा 1,14,300च्या वर, अमेरिकन बँकांनी केलेल्या व्याजदर कपातीचा परिणाम। काश्मीरमधील उधमपूरमध्ये लष्कराची अतिरेक्यांशी चकमक, उधमपूरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा। मणिपूरमध्ये सुरक्षा दलावर हल्ला, आसाम रायफल्सचे 2 जवान शहीद, 4 जखमी। पुण्यातील तुळशीबागेत दुकान लावण्यावरून हाणामारी, 10 ते 12 जणांकडून दाम्पत्याला मारहाण, दुकान लावू नको अशी दमबाजी।